खासदार यांचा हा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय श्री श्याम शेठ चौधरी साहेब उपतालुका प्रमुख यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जात आहे मामांचं. मामा आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच. 10, 9, 8, गुंदली गावचे माजी सरपंच विलास पाटील साहेबांचा देखील सन्मान इथे आपण करणार आहोत. गुंदली गावचे विलाजी पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. मी श्यामशेठ चौधरी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान आपण इथे करतोय. स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर इथे केला जात आहे. स्वागत आणि सन्मान इथे आपण केला जाते या व्यासपीठावर. क्रिकेटवर भरपूर निशांत प्रेम आहे. बाल्यामामा यांचं प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची भेट असतो. इथे स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर शांताराम म्हात्रे साहेब आपण देखील पुढे यायचंय. आम्ही आपला देखील स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत. शांताराम म्हात्रे साहेब आपण या पुढे आपला देखील स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे आयोजक करतायत. प्रत्येक व्यक्तीला आपण सन्मानित करत आहोत या मुख्य व्यासपीठावर. स्वागत आणि सन्मान इथे शांताराम म्हात्रे साहेबांचा केला जात आहे. तालुका प्रमुख सन्माननीय श्री श्यामशेठ चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय. शांताराम म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान. एकीकडे मॅच देखील सुरू आहे आणि सत्कार सोहळा देखील सुरू आहे. आपण आलात या कार्यक्रमाला, थँक्यू सो मच आपली उपस्थिती. सन्माननीय आपण याहींचा सन्मान करणार आहोत. बदलापूरवरून या भिवंडी नगरीमध्ये सरोली गावामध्ये बिल्डर अँड डेव्हलपर्सचे मोठे नामांकित असे सन्माननीय गणेश मारुती गीते साहेब उपस्थित आहेत. याहींचा सत्कार एका याहींच्या शुभ हस्ते. नक्कीच डीजेची साथ असणं फार महत्त्वाचं आहे. एक मोठा सन्मान आहे या व्यासपीठावर. याहींचा सन्मान पहा. भिवंडीचे लोकप्रिय खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे आणि त्याचबरोबर उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामशेठ चौधरी साहेब दोन्ही मिळून करतात हा सन्मान. व्याही आज या व्यासपीठावर खुश आहेत की आमच्या व्याहींची एक मोठी स्पर्धा इथे आम्हाला पाहायला मिळाली. धन्यवाद आमचे डीजे गणेश पाटील. त्याचबरोबर कविताताई भगत उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे मान सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय स्पर्धेचे आयोजक श्यामशेठ चौधरी साहेबांना विनंती करतोय आपण हा सन्मान करायचा. स्वागत आणि सन्मान स्वीकार करताना आमच्या ताई, आमच्या महिला देखील या व्यासपीठावर पोहोचलेल्या आहेत. हे आपण पाहू शकता. स्वागत आणि सन्मान इथे करतोय आपण. कविताताई भगत यांचा इथे सन्मान केला जात आहे. त्यानंतर आशाताई भगत आपण देखील आपल्या जागेवर उभं राहायचं आहे आणि हा स्वागत आणि सन्मान आपण स्वीकारायचा आहे. नक्कीच स्वागत आणि सन्मान या महिलांचं आपण इथे करतोय. आशाताई भगत यांचं देखील इथे स्वागत आणि सन्मान इथे आपण करतोय. नक्कीच आमची रजा घेत आहेत लोकप्रिय खासदार, ग्रामीण सम्राट, बोलून नाही तर करून दाखवणारे एक मात्र खासदार आहेत सुरेश बाळामामा म्हात्रे. याने नक्कीच खऱ्या अर्थाने चांगली कामं सुरू केलेली आहेत या भिवंडी नगरीमध्ये आणि सर्व श्रेय जो आहे सर्व कार्यकर्त्यांना नेहमी देत असतात. मामा आपण या स्पर्धेला आलेत त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतो. असाच प्रेम या सरोलकरांवर तुमचा असू द्या. धन्यवाद मामा आपण या कार्यक्रमाला आलेले आहात.
सोबत बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये नक्कीच उपस्थित असतो. थँक्यू मामा, आपण आलात या स्पर्धेमध्ये. अँड बॅक टू क्रिकेट, मनोज ठाकरे. थँक्यू, धन्यवाद. आपण पाहतोय अंतिम सोहळ्याचा या ठिकाणी घमासान पाहायला मिळतोय. आपण पाहू शकता ड्रोनच्या माध्यमातून प्रिन्स म्युझिकने टिपलेले क्षणचित्र आपण पाहू शकता. उपतालुका अध्यक्ष या ठिकाणी आपण पाहतोय चंदू बाबा यांचा आपण सन्मान करूया या व्यासपीठावर. मी आयोजकांना विनंती करतो चंदू बाबा यांचा आपण स्वागताने सन्मान करायचा. स्वागताने सन्मानाचा स्वीकार करताना एक सन्मान घ्या आपण. अजूनही चंदू बाबा यांचा स्वागताने सन्मान करायचा. या मुख्य व्यासपीठावर स्वागताने सन्मान केला जात आहे. चंदू बाबा इथे उपस्थित आहेत, त्यांचे इथे सन्मान होत आहे. स्वागताने सन्मानाचा स्वीकार करताना चंदू बाबाला आपण पाहतोय या व्यासपीठावर. आणि बॅक टू क्रिकेट, मनोज ठाकरे दिया. थँक्यू थँक्यू थँक्यू. धावसंख्या पाहिली धावफलकावर 20 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. पुढील चेंडू यावेळेस दिशा दिलेली आहे. पाहू शकता आपण कव्हरच्या रिजनला चेंडू डीप मध्ये जातोय. पहिली धाव अतिशय वेगाने, लगेच पाहता पाहता दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. आपण पाहू शकता प्रिन्स मूवीज टेलिकाचा बादशाह संबोधला जाते भिवंडी तालुक्यामध्ये. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीन वरती उपतालुका सन्माननीय श्यामदादा चौधरी यांच्या बंगल्याचा व्ह्यू आपण पाहू शकता. किती छान सुंदर आपण पाहू शकता. सदन या ठिकाणी दाखवलं जात आहे टीव्हीच्या माध्यमातून. क्या बात आहे. लाईव्ह इंडिया न्यूजचे पत्रकार देखील बंधू आमचे इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून सर्व आठवणी ज्या आहेत आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या पाहतोय 23 या अंकावरती जाऊन पोहोचला आहे. पुढील चेंडू यावेळेस उडवण्याचा प्रयत्न विष्टाम झालेला आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय आणि विकेटचं या ठिकाणी होतंय पतन. क्या बात आहे. याच्यासाठी केला होता हट्टा असं शेवटचा दिवस गोड व्हावा त्या युक्तीप्रमाणे आपण पाहतोय स्पर्धा राबवण्यात आली. अतिशय गोड प्रमाणे हे 5 दिवस आपण पाहतोय गेले. याची देही याची डोला अंतिम सोला पाहण्यासाठी अनेक मान्यवर आपण पाहिले या व्यासपीठावरती. मेगा फिनालेचा सामना मित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि या मॅच साठी खास करून आपण पाहिलं तर चेरोबा कोण या संघासाठी शुभेच्छांचा वर्षा होते. सन्मान्य अजय शेख यांच्या माध्यमातून अमजद शेख यांच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी राकेश म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक कालुराम म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पाहतोय आपण चांगला चेंडू आहे. बक्षिसांचं वर्षाव होत आहे चिरोबा कोण संघासाठी. यस, या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 23. चेरोबा कोण संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. राकेश कालुराम म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. चौकार आला. तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी संदीप पाटील यांची पाहायला मिळाली. आजच्या दिवसातून सर्वात कामगिरी करणारा तो गोलंदाज संदीप पाटील आपण जर पाहिला तर मिडन हॅट्रिक ओर हाताळले गेले. हा एक चांगला विक्रम आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि स्पर्धेमध्ये सर्वात चांगला जर कोणी गोलंदाज असेल तर निश्चित त्याच्याकडे नजरा गेलेल्या आहेत. संदीप पाटील क्या बात आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने आपल्या गोलंदाजी जादू आपल्याला दाखवताना पाहायला मिळाले. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 2 हॅट्रिक पाहायला मिळाल्या. कासने संघाकडून खेळत असताना सुधीर यांनी सुद्धा हॅट्रिक मिळवली. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. चौकारांच्या 4 हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाल्या. असा लेखाजोगा आपल्या पूर्ण स्पर्धेचा यावेळेस पाहतोय. पण चांगला चेंडू आहे परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बीट होते. फलंदाज बीट झाले. यष्टिरक्षक दरम्यान बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळते. आमच्या महिला आमची रजा घेत आहेत. आशाताई आणि कविताताई इथे उपस्थित होत्या. थँक्यू सो मच.
रवी वर्मा आपल्यासोबत जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण स्वागत आणि सन्मान करूया मुख्य व्यासपीठावर. जावई यांचं इथे सन्मान या व्यासपीठावर करताना सासरे बुवा आपण आलात या कार्यक्रमाला. आपलं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करताना श्यामशेठ चौधरी साहेब यांच्या शुभास्ते आपण इथे सन्मान करतोय. राज गीते साहेब यांचा इथे मान सन्मान केला जात आहे. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान जावई यांचं करणार आहोत या व्यासपीठावर. राहुल प्रभाकर म्हात्रे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आयरे यांचा आपण इथे सन्मान करतोय. मी पुन्हा एकदा श्यामशेठ चौधरी साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान करायचा आहे. एका स्टेजवर 2 साडू आणि त्याच्यामध्ये सासरे बुवा त्यांच्या शुभास्ते हा मान सन्मान आठवण राहणारा हा सन्मान आहे. आपण आलात या कार्यक्रमाला. राहुल प्रभाकर म्हात्रे आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम शुभागमन होत आहे. तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रामीण आणि शिक्षण महर्षी सन्माननीय करसन धोंडू ठाकरे साहेबांचं शुभागमन होत आहे. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उपतालुका प्रमुख चषक 2025 या कार्यक्रमाला साहेबांची उपस्थिती होत आहे. शिक्षण महर्षी आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके आपल्याच गावाच्या बाजूला त्यांचं गाव आहे. ठाकूरपाडा रांजोली गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या मनामध्ये घर निर्माण करणारे करसनजी ठाकरे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शिक्षण महर्षी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 29 या अंकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती कुंदन पाटील यांच्या माध्यमातून फेकलं जात आहे. नक्कीच साहेबांच्या या उपस्थितीमध्ये मेगा फायनल डे आपल्याला पाहायला मिळते. तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिक्षण महर्षी करसनजी ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आयोजन कमिटी भरपूर मेहनत करते. गेली 4 दिवस जे हनुमान सरवली संघाची अफाट मेहनत मनोज ठाकरे आपल्याला इथं पाहायला मिळते. वेलकम. सन्माननीय यशवंतजी सोरे साहेबांचं शुभागमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब. मोस्ट वेलकम. सोरे साहेब आपल्या सोबत जोडलेले आहेत या VIP डाईजवर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यशवंतजी सोरे साहेब या व्यासपीठावर येत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय संजयजी मडवी साहेब उपस्थित झालेले आहेत सोनाली गावचे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांची उपस्थिती आणि क्रिकेटकडे देखील आमचे समालोचक बंधू मनोज ठाकरे नक्कीच लक्ष देताना आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. सॉफ्ट सिग्नल आऊट दिलेला आहे मैदानाच्या आतमधून. मात्र तिसऱ्या पंचांना इथे विचारलं जाईल. पंच पाहतील आणि तुमच्याकडे निर्णय सोपवतील. अफाट मेहनत कष्ट गेली 4 दिवस या स्पर्धेमध्ये जी हनुमान सरुल टीम संघाच्या माध्यमातून केली जाते. गेली 4 दिवस ही स्पर्धा मित्रांनो आपण बघितलेली आहे. भिवंडी तालुक्यातील भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे खेळली जात आहे. अनेक संघांना संधी दिली या स्पर्धेमध्ये आणि त्या संघाने भरपूर चांगली मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेमध्ये. आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत कारण की मेगा फायनल इथे आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये कैलासवासी पांडुरंग बाबुलनाथ चौधरी व द्रौपदीबाई लक्ष्मण चौधरी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री जयनाथ पांडुरंग चौधरी श्री प्रणव श्याम चौधरी यांच्या माध्यमातून सुंदर अशी ट्रॉफी इथे देण्यात आलेली आहे. द्वितीय पारितोषिक
चौथा हिरवा नक्की चेरोबा कोण 40 प्लस संघासाठी एक खुश खबर आहे की आपण प्रथम पारितोषिक जर या स्पर्धेमध्ये मिळवला 30 तर 2,500 आपल्याला रुपयाचं पाहायला पारितोषिक महेंद्र बाळा रघुनाथ नाईक यांच्याकडून देण्यात येणार आहे. माजी उपसरपंच कोणगाव. कोणकरांसाठी भरपूर बक्षीस इथे ठेवण्यात आलेले आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 30 या अंकावरती. या ठिकाणी आपण पाहतोय फटका खेचला गेला आहे. चेंडूला फेकून दिलं जात आहे सीमा पार. बिग हिट षटकार. तर षटकार लागतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका खेचला होता, परंतु इथं पाहूया एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होत आहेत. निश्चितच आपण जर पाहिलं तर चेरोबा कोण संघाने जर फायनल विजेतेपद पटकावलं तर त्यांचं तब्बल 2,500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. खास करून आपण जर पाहिलं तर या सामन्याचा आनंद घेणारे सन्माननीय महेंद्र नाईक साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर कोणगावचे माजी उपसरपंच आहेत, सध्या संस्थापक अध्यक्ष कोलीदेव ग्रुप, त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल 2,500 रुपयाचं पारितोषिक यावेळेस उडवलाय. क्या बात आहे. दे धनाधन, तोडो फोडो जोडो अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना दिनेश भोईर कोणगावाच्या रक्षणासाठी घेतला या अवतार. या कोणगावाच्या आपण प्रेक्षकांकडे देखील कॅमेरा वळवायचा आहे, कारण की भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित झालेले आहेत. प्रत्येक प्रेक्षकांना आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायचं आहे. पुढे चेंडू पाहूया. यावेळेला अजून एक धमाका. भीमटोला वज्रटोला चेंडू सीमा रेषेबाहेर गेला आणि हा चेंडू आपण पाहतोय बिमर नो बॉल. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती या 6 धावेने आपल्याला पाहायला मिळते 52 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. बॅक टू बॅक या ठिकाणी 2 षटकार उत्तुंग पाहायला मिळले आणि अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. आमचे स्कोरर सांगतात अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फायनल कसे असावी तर फायनल असे असावी. द्वंद्व युद्ध घमासान या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी मी कोरतो की तू कोरतोय याच्यासाठी चालू असलेले हे द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एका बाजूला चेरोबा कोण तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली. क्या बात आहे. पुन्हा एकदा गोलंदाज होत आहे टर्न. यावेळेला अजून एक. क्या बात आहे. दिनेश भोईर ऑन फायर. षटकार. गेल्या इथं जर आपण पाहिलं तर षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली आहे. नानाजी गोंडली साहेब यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी टी शर्ट आहे. इथं मात्र पाहतोय आपण आता मात्र कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल. चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला
पाहायला मिळाला. 21 धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 2 षटकामध्ये कुठेतरी आपण पाहिलं तर धावा कुठेतरी कमी पाहायला मिळाल्या होत्या, परंतु शेवटच्या ओव्हरला जो आघात पाहायला मिळाला त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर धावा पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करायचं आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 59 पाहायला मिळते. या वेळेस पाहतोय अजून एक चांगला फटका घेण्याचा प्रयत्न, पण त्या मुकादमे लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि लगेचच आपण सुरुवात करायची आहे. स्वागत आणि सन्मानाकडे देखील आपण बोलणार आहोत. टोटल धावसंख्या झालेली आहे 59 आणि 60 धावांचा एक चांगला बरोबर 15ची सरासरी ठेवण्यात आलेला हा लक्ष्य चेरोबा कोण संघाच्या माध्यमातून सन्माननीय यशवंतजी सोरे साहेबांचं मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. या स्पर्धेचे आयोजक श्यामशेठ चौधरी साहेब यांच्या शुभास्ते हा मान सन्मान साहेब आपण वेळ काढून या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आपण आपली उपस्थिती दाखवलेली आहे, त्यांचा आपण इथे सन्मान करतोय. त्याचबरोबर सोनाली गावचे उद्योजक आणि प्रसिद्ध समाजसेवक संजयजी मडवी साहेब उपस्थित आहेत, त्यांचे देखील आपण इथे सन्मान करूया. मुख्य व्यासपीठावर आपण देखील या स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे संजयजी मडवी साहेबांचं या व्यासपीठावर. या स्पर्धेचे आयोजक श्यामशेठ चौधरी साहेब आणि प्रणव श्याम चौधरी दोघांच्या शुभास्ते हा मानसन्मान इथे केला जात आहे. संजयजी मडवी साहेबांचा इथे आपण सन्मान जो आहे इथे करतोय. सन्माननीय जैनाजी चौधरी साहेब आपण पुढे यायचं, आम्ही आपला देखील स्वागत आणि सन्मान करत आहोत. जैनाजी चौधरी साहेब आपण या स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. जैनाजी चौधरी साहेबांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर. सुभाष पाटील यांचं शुभागमन होत आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. जयनाथ चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान श्यामशेठ चौधरी साहेबांच्या शुभास्ते केला जात आहे. थँक्यू सो मच आपण आलात या कार्यक्रमाला. सन्माननीय सुभाष पाटील आमचे ज्येष्ठ गावातील आपण पाहतोय, त्यांचा इथे सन्मान आपण देखील करणार आहोत. स्वागत आणि सन्मान इथे आपण पाहुण्यांचं करणारच आहोत. सुभाष पाटील ज्येष्ठ आहेत आमच्या गावचे, त्यांचं आपण इथे सन्मान करतोय. श्यामशेठ चौधरी साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान करायचा आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीला इथे सन्मानित केलेला आहे. इथे पाहू शकता आपण सुभाष पाटील यांचा आपण सन्मान करतोय या मुख्य व्यासपीठावर. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करताना सुभाष पाटील यांना आपण पाहतोय. थँक्यू सो मच. बॅक टू क्रिकेट. क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. हॅलो, चला आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचा प्लीज, विनंती असेल. फलंदाज चला मैदानात या पटापट. चला या फलंदाज, तुम्हाला जो उशीर होईल प्लीज, विनंती असेल. निश्चितच संध्याकाळचं सत्र आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर टार्गेट भरपूर आहे. आपली रजा घेताना आपण पाहतोय यशवंतजी सोरे साहेबांना आणि त्याचबरोबर संजयजी मडवी साहेब आपली रजा घेत आहेत. आपण साहेबांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम असू द्या श्यामशेठ चौधरी साहेबांवर, तुमचं असंच प्रेम असू द्या. थँक्यू सो मच. आणि काही क्षणातच कल्याण डोंबिवली तिसगाव
या परिसरातील पाहुणे काही क्षणातच पोहोचतायत. चला विनंती असेल खेळाला लवकर सुरुवात करूया. आपण पाहिलं 4 षटकांमध्ये या ठिकाणी 6 डावा कंप्लीट करायचे आहेत. आव्हान थोडंसं संध्याच्या सत्रामध्ये कुठेतरी कठीण आहे, परंतु कठीणला सोपं करण्यासाठी तुमची जिद्द चिकाटी ही दाखवावी लागेल. कारण आयुष्यात सर्व काय हरलं तरी चालेल, परंतु हिंमत हरता कामी नाही आहे. आणि तीच हिंमत तुम्हाला उद्याचं सामर्थ्य निर्माण करण्याची कुवत निर्माण करून देते. पाहूया या ठिकाणी 60 धावांचा पाठलाग करत असताना जय बजरंग कारिवली हा संघ कशा प्रकारे खेळ करतोय. कारण या संघाकडे ताकद आहे, जिद्द आहे आणि त्या जिद्दीचा कितपत फायदा उचलला जातो हे पाहण्यासारखं राहील. या दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ अतिशय ताकदवार आहेत. चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा आपल्याला या दोन टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. मग फलंदाज असो, गोलंदाज असो की क्षेत्ररक्षण, या तिन्ही फॉर्मॅट मध्ये प्रबल दावेदार हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया या ठिकाणी आता फलंदाजी Ready for the countdown. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. गेम ऑन. जय श्रीराम. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय अफलातून खेळला गेला, टर्न केला, चेंडूला फेकून दिला सीमा पार. येतोय पहिल्या चेंडूवरती चौकार. पाहुण्यांची उपस्थिती या मुख्य व्यासपीठावर. सन्माननीय अविनाशजी गायकवाड साहेबांची इथे उपस्थिती होत आहे या मुख्य व्यासपीठावर. सन्माननीय महेशजी गायकवाड साहेबांचे भाऊ आहेत, बंधू आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रति ओव्हरला 15ची सरासरी गाठायची आहे. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज, फलंदाज बाद होतोय कटाच्या स्वरूपात. व्यासपीठावर कल्याण डोंबिवली तिसगाव या परिसरातील एक खूप मोठी हस्ती आहे, ती म्हणजेच महेशभाई गायकवाड यांचे बंधू इथे उपस्थित झालेले आहेत. अविनाश गायकवाड साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उपतालुका प्रमुख चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओलिव्या खेळाकडे प्रशांत म्हात्रे आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. नेहमी म्हणतात धक्क्याने माणूस सुधारतो. एक चौकारचा धक्का लगेच कमबॅक करत असताना विकेटचा धक्का या ठिकाणी देत असताना पाहायला मिळतंय. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी उडवलाय, ताणून तर दिला आहे परंतु उंची जास्त, लांबी कमी. अजून एक फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. माझ्या बाया भूकल्यान ग साजने माझ्या बाया. हा मैदान कोण करना खूप लकीचा आहे. मागची झालेली चाचणी स्पर्धा देखील त्यांनी जिंकली होती आणि आता सुरुवातीलाच दाखवून दिलंय की ही स्पर्धा देखील आम्हीच घेऊन जाऊ. ज्या प्रकारे खेळतायत अगदी बरोबर. परंतु चेरबा कोण हा संघ अतिशय मेहनती आहे. मैदान कुठलेही असो पण प्रभुत्व आमचं राहील असं खेळ नेहमी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पाहतोय आपण बॅक टू बॅक दुसरा गडी या ठिकाणी बाद होते. थोडीशी घाई करा, आपण एकत्र होऊ नका. पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस ही पाहतोय आपण तेज तर्रार जणू काय वेगावरती स्वार होताना पाहायला मिळतंय. प्रशांत म्हात्रे पुन्हा एकदा निर्धावची या ठिकाणी सांगता होते. काही क्षणातच एक मेघा सत्कार या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळेल. न भूतो न भविष्यातील एक मोठी स्पर्धा उपतालुका प्रमुख श्यामशेठ चौधरी साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. यावेळेस पुन्हा एकदा पाहूया. हवेत होतं बऱ्याच काल, सेफ लँडिंग झालं, एक धाव कंप्लीट केली आणि इथं मात्र आपण पाहतोय एका धावेने स्कोर कार्ड मध्ये आता बदल पाहायला मिळते. धावसंख्या 5. एक एक रनांसाठी संदेश जुगडावं लागतंय. प्रत्येक रन जमवण्यासाठी खूप प्रयत्न
करावा लागतात. ज्या बजरंग कारिवली संघाला विचार केला तर जो संघ अतिशय दावेदार ताकद बलशाली आहे अशा संघासमोर चेरोबा कोण आपली ताकद दर्शवतोय. क्या बात आहे. काय घडते पाहूया मैदानाच्या आतमध्ये. पंच आमच्याकडे बोलतायत. यस नो डाऊट हा बॉल वाईट आहे. चला स्पीडअप करा विनंती असेल. व्हाईटने एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकते. 6 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. चेरोबा कोण दाखवून देतोय की या हंगामात आम्ही सर्वश्रेष्ठ का ठरलो, चाचणी स्पर्धेचा मानकरी का ठरलो, या मैदानात ते दाखवून देत आहेत. यावेळेस पाहत आहे पण चेंडूला टर्न केला गेला आहे परंतु त्या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रशांत म्हात्रे आहेत आणि एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 7. धन्यवाद कॉम्बॉक्स. आपण एक स्वागत आणि सन्मान मेगा सत्कार या व्यासपीठावर आपण करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामशेठ चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते हा मानस सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण करत आहोत. गेली 4 दिवस ही स्पर्धा आनंदाने हा क्रिकेटचा सोहळा सध्या सुरू आहे. आज मेगा फायनल डे या स्पर्धेच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय श्री करसन ढोंडू ठाकरे साहेब उपस्थित आहेत. तालुका प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे ग्रामीण यांचं आपण इथे मनपूर्वक स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करतोय. शिक्षण महर्षी आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके, प्रत्येकाच्या मनामध्ये घर निर्माण करणारे, नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित्य, कामाची लहर असलेले असे अभ्यासुक व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सन्माननीय करसनजी ठाकरे साहेबांचं हा मानस सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा हा महावस्त्र, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत या व्यासपीठाच्या माध्यमातून. या आपण पाहतोय शरदजी भोईर साहेब आणि त्याचबरोबर महेंद्र आणि प्रणव श्याम चौधरी यांना आपण पाहतोय हा सत्कार सन्मान करताना. साहेब आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, थँक्यू सो मच. बॅक टू क्रिकेट कॉम्बॉक्स मनोज ठाकरे. क्या बात आहे. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात या ठिकाणी होतोय बाद. धन्यवाद डीजे. अजून एक स्वागत आणि सन्मान करूया आपण. कल्याण डोंबिवली या परिसरातील एक मानाची मोठी पालखी नेहमी एकविराला जाणारी असते. त्याच गावाचे महेशभाई गायकवाड यांचे बंधू इथे उपस्थित झालेले आहेत. अविनाश गायकवाड साहेबांचा हा महासन्मान इथे आपण करत आहोत. या स्पर्धेचे आयोजक उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामशेठ चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते हा मानस सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. क्रिकेट 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 सर्व ठिकाणी क्रिकेट सुरू झालेला आहे आणि भिवंडी क्रिकेटची पंढरी ओळखली जाते आणि या क्रिकेटच्या सोहळ्याला उपस्थित राहिलेले पाहुण्यांचा सन्मान या व्यासपीठावर केले जात आहेत. आपण आलात या कार्यक्रमाला, थँक्यू सो मच. बॅक टू कॉम्बॉक्स. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 8 अंकावरती जाऊन पोहोचते. 60 धावांचं लक्ष्य असताना या ठिकाणी आपण पाहिलं तर कमबॅक केलं जात आहे आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चेरोबा कोण या संघाची आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू राजेंद्र. यावेळेस आपण पाहतोय वी शेपमध्ये खेळला गेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या 9 अंकावरती. सध्या तरी पाड जड आहे तो म्हणजे शेरोबा कोण संघच आपण पाहतोय. मनोज ठाकरे काय गोलंदाजी आणि त्याहून चांगली फिल्डिंग पाहायला मिळत आहे. या वेळेस आपण पाहतोय ऑन साइडला चेंडू निघून येतोय आणि इथेही पाहतोय आपण एकच धाव घेतली जाते. एकेरी दुहेर धावसंख्येने काम बनणार नाही. तुम्हाला आता हवाई सफर करावा लागेल, मोठे फटके खेळावे लागतील आणि ते फटके या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. या वेळेस पाहतोय आपण चेंडूला टर्न केला आहे स्क्वेअर लेग रिझन मध्ये. शत्रक्षक दुरून येतोय फ्रेम मध्ये. क्या बात आहे. अफलातून शत्रक्षण पाहायला मिळते कारण समोर विजय ज्या वेळेस दिसून येते ना त्यावेळेस अंगातली ताकद जी आहे ती एक्स्ट्रा एनर्जी निर्माण होते आणि या ठिकाणी अफलातून सुरुवात गोलंदाजीची पाहायला मिळाली, खास करून प्रशांत म्हात्रे यांची. आणि त्या जोरावरती राजेंद्र पाटील सुद्धा या ठिकाणी चांगले काम करतोय. पाहूया पुढील चेंडू.
यावेळेस आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळून काढले, एक धाव घेतली गेली, एका धावेने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 12 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. प्रति ओव्हर मागे धावाला सुरुवात झाली, 15ची आवश्यकता होती, परंतु आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर धावसंख्या फक्त धावफलकावरती 12, म्हणजे अजून विजयाचं समीकरण जर पाहायला गेलं तर 48 धावांचं आहे. नवीन गोलंदाज आपण पाहताय, गोलंदाजी मार्क वरती दिनेश भुईर येतोय. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता आमचे लाडके मान्यवर या व्यासपीठावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. निश्चितच नेहमी म्हटलं जातं की इतिहास सांगतो काल सुख होतं, विज्ञान सांगतो उद्या सुख असेल, परंतु अशी प्रेमळ माणसं जर आपल्या हाताशी असतील तर मित्र रोजच सुखद आनंद आहे. आणि प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं व्यंगम दृश्य पाहायला मिळते तुमच्या टीव्ही मॉनिटरवर. प्रिन्स मूवीज यांच्या ह्या वाहिनीवर ही स्पर्धा दाखवली जात आहे. टेक्निकल टीम चांगलं काम करताना या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहूया दिनेश यावेळेस सज्ज होतं, यावेळेस उडवला जरूर आहे, परंतु इथे मिस टाइम झालेला आहे. नो डाऊट अजून एक फलंदाज जेलच्या स्वरूपात होतोय बाद. कैद करतायत कॅमेऱ्याच्या माध्यमातून. प्रिन्स मूवीज प्रोप्रायटर रवींद्र गुलवी साहेब स्वतः ड्रोन कॅमेरा आपण पाहतोय उडवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिनेश यांनी पण चांगली सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रशांत असेल, राजेंद्र असेल यांच्यासारखी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साईडला येतोय. एकेरी दुहेरी धाव बनणार नाहीये, काम बनणार नाहीये, तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील, कारण आता भरपूर धावा या ठिकाणी बाकी आहेत. चेहरा कोण दहशत का नाम दुसरा असं त्यांचं नृत्य पाहायला मिळते. यावेळेस पाहतोय आपण फोर्स केलं, ताकद लावली आणि कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मात्र जातोय सीमा पार चौकार. Lobster Club. आता मात्र चाहूल लागलेली आहे विजयाची चेरोबा कोण संघाची. यावेळेस आपण पाहतोय मिस टाइम इथं पुन्हा एकदा झालेला आहे आणि आता मात्र कुठेतरी प्रशांत मात्रे यांच्या हातातून हा झेल मात्र सुटला गेला. प्रयत्न खूप चांगला होता. जयबजरंग कारिवली आज या टीम मध्ये खेळत असताना गोलंदाजी ही आपण पाहिली तर खराब पाहायला मिळाले, फलंदाजीमध्ये सुद्धा तेवढासा प्रभाव पाहायला मिळाला नाही आहे. आणि या ठिकाणी पाहतोय अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय. आता मात्र या सामन्याची औपचारिकता जणू काय उरली आहे संदेश आपण जर पाहिलं तर, कारण भरपूर धावा इथून बाकी आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिल्या आपण तर पाहायला मिळत आहेत 20 धावा, 60 धावा बनवायच्या आहेत. तिसरं षटक चालू आहे. मला तरी वाटतं तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू 7:40 असं इक्वेशन. हाही चेंडू पाहू शकता अप्रतिम पाहायला मिळाला. निर्धावची या ठिकाणी सांगता झाली. आता मात्र आपण पाहतोय 6 चेंडूंमध्ये 40 धावेची आवश्यकता. भरपूर मोठा अंतर, सर्वच्या सर्व चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलं तरीही आव्हान पूर्ण होणार नाही असं चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. आपण टीव्ही मध्ये पाहताय आपण श्यामशेठ चौधरी साहेबांचे पिताश्री यांना दाखवला जात आहे. लक्ष्मण चौधरी आमचे बाबा यांना आपण पाहतायत. त्याचबरोबर सर्व पाहुणे अविनाजी गायकवाड साहेबांना आपण पाहता या मुख्य व्यासपीठावर. वेल काढून या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता साहेब उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर व्याही आपण पाहतायत या व्यासपीठावर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश मारुती गीते साहेब उपस्थित आहेत या व्यासपीठावर. जावई यांना देखील दाखवले जात आहे. आयरेगावचे जावई तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आपण आलात या कार्यक्रमाला.
शेवटचा षटक आहे. पुढील चेंडू यावेळेस मात्र पाहू शकता आपण हवेमध्ये होता बराच काल, परंतु एकच धाव घेतली जाते. आता फक्त स्ट्राईक रोटेट करून खेळ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण 5 चेंडूंमध्ये विजयाचं समीकरण जर पाहिलं तर 39 धावांचं आहे. अशक्य असं गणित या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मात्र चांगला फटका खेळला जरूर, परंतु इथं मात्र पुन्हा एकदा तो झाला मिस आणि अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. Lobster Club. चला लगेच फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये. आपण नक्कीच शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत. आता मात्र शेवटच्या षटकात खेळ सुरू आहे मैदानामध्ये. कोणकराने पुन्हा एकदा दाखवलं की आम्ही कोणकर कुठेच कमी पडणार नाहीये. यावर्षी बॅक टू बॅक दुसरी ट्रॉफी उचलण्याची तयारी कोणकरांची पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचा देखील भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे. इथे श्यामशेठ चौधरी साहेबांच्या या कामयाब शोला इथे पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळते आहे. धावसंख्या पाहतोय पण 1 ने पुढे सरकते 21 या अंकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस अजून एक फलंदाज होतोय बाद. सन्माननीय गणेश शेठ यांचं देखील आपण इथे स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहे. प्रत्येक पाहुण्यांना श्यामशेठ चौधरी साहेबांनी इथे सन्मानित केलेला आहे. एक छोटीशी नजर पडली की या पाहुण्यांचं स्वागत बाकी आहे, लगेचच मला येऊन सांगितलं आणि आता त्यांचं इथे आपण स्वागत करत आहे. पहिल्या दिवसापासून अखेर हे सत्कार जे आहेत 1600च्या आसपास गेलेले आहेत. मला तरी असं वाटतंय प्रत्येक व्यक्तीला सन्मानित केलेला आहे श्यामशेठ चौधरी साहेबांच्या माध्यमातून. आणि आता सन्माननीय इथे या व्यासपीठावर सन्माननीय आपण पाहतोय उपाध्यक्ष विनोदजी ठाकरे साहेब, ग्रामीण 40+ संघटनेचे उपाध्यक्ष साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. Lobster Club. आई गावदेवी रांजोली टीम संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि उपाध्यक्ष सन्माननीय विनोद ठाकरे साहेब उपस्थित झालेले आहेत. बॅक टू क्रिकेट. शेवटचा चेंडू. प्रतीक्षा आहे सिग्याला लागलेले आहे. एन्जॉय करण्याची, आनंद साजरा करण्याची, फटाका फोडण्याची. आपण जर पाहिलं तर चेरेबाग कोण या संघाची फटाकड्या देखील तयारी आहेतच मनोज ठाकरे. मात्र प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. पंचांनी फक्त बेल जमा करा. एक जोडी स्टंपची आयोजकांना खेळण्याकरिता सराव करण्यासाठी ठेवा आणि 3 स्टंप घेऊ द्या. शेवटचा चेंडू. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन चेरेबाग कोण 2025 बॅक टू बॅक दुसरा मान. उपस्थित आहेत या व्यासपीठावर. साहेबांचा मानस सन्मान इथे आपण करत आहोत या मुख्य व्यासपीठावर. साहेबांनी हा मानस सन्मान स्वीकारावा. या स्पर्धेचे आयोजक उपतालुका